हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गुरुरे क्लासेस. मायसेल्फ विकास मुंडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्फिनिटिव्ज, जिरंड, पार्टिसिपल्स हे टॉपिक शिकलेलो आहोत. जर तुम्ही तो भाग मिस केलेला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ लेक्चरचा भाग अभ्यासा. खूप महत्त्वाचे ते टॉपिक्स मिस करू नका आणि आजचा जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो शेवटपर्यंत अटेंड करा. फ्रेंड्स, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती असेल आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॉडल ऑक्झिलरीज हा टॉपिक शिकत आहोत आणि याच्यामध्ये जे काही मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या. कॅन असेल, कुड असेल, शाल, शुड, विल, वूड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब खूप महत्त्वाचे असतात आणि ते आपल्याला कशासाठी यूज करायचे असतात हेच आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट टुडेज टॉपिक दॅट इज कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. फ्रेंड्स, लेट्स सी डेफिनेशन फर्स्ट. A word used to express attitude or mood of the speaker is called modal auxiliary verb. फ्रेंड, या डेफिनेशनमधून आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते ती खूप महत्त्वाची आहे. जी माहिती या ठिकाणी दिली आहे ती पण लक्षात घ्या. अ वर्ड यूज टू एक्सप्रेस ॲटिट्यूड ऑर मूड ऑफ द स्पीकर. मूड याचा अर्थ तो कोणत्या स्थितीत वक्ता बोललेला आहे, ॲटिट्यूड म्हणजे त्याचा दृष्टिकोन कोणता आहे, हे या मॉडल ऑक्झिलरी वर्बमधून व्यक्त होतं. मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा क्रियापद नाही आहे, हा सहाय्यकारी क्रियापद आहे. याला क्रियापदाचा आधार घ्यावाच लागतो आणि म्हणून मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्या साहाय्यानं आपण आपला मूड किंवा ॲटिट्यूड जो आहे तो व्यक्त करतो आणि हीच माहिती या डेफिनेशनमधून आपल्याला मिळते. तर या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो भाग पाहिला होता तो होता प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. तो व्हिडिओ लेक्चर तुम्ही जर मिस केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीही लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणकोणते आहेत हे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेले, जसे की ॲमिजार असेल, वाजवेर असेल, बीन असेल, बिंग असेल, हॅड असेल, हे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. परंतु आता आपल्याला पाहायचं आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत. सर्वप्रथम मॉडल ऑक्झिलरी वर्बचा परिचय आपण करून घेऊयात आणि त्यानंतर त्याचा यूज कोणत्या काळामध्ये कोणत्या वाक्यामध्ये कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्या. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड. तर या ठिकाणी कॅन, शाल, विल याचे जे भूतकाळी रूप आहेत ते आहेत कुड, शुड आणि वूड. हे लक्षात घ्या. मे, माईट, त्यानंतर मस्ट येईल. फ्रेंड्स, लक्षात घ्या. डेअर टू येईल, ऑट टू येईल, नीड टू, यूज्ड टू हा सुद्धा एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, हे लक्षात घ्यायचे. तर फ्रेंड्स, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड, मे, माईट, मस्ट, डेअर टू, ऑट टू, नीड टू, यूज टू हे सर्व मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत आणि याचा यूज कशा प्रकारे होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे, शेवटपर्यंत अभ्यासायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय काम करतात आणि ते वाक्यामध्ये कशा प्रकारे त्याचा यूज करायचा हे तुम्हाला समजणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो डोंट गो एनीवेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला मॉडल ऑक्झिलरी वर्ब पाहायचा आहे जो आहे कॅन. तर कॅनचा उपयोग कशासाठी होतो ते आता आपल्याला पाहायचं आहे.
तर कॅनचा जो उपयोग आहे तो क्षमता ॲबिलिटी दर्शवण्यासाठी होतो, हे लक्षात घ्या. तर वेगवेगळ्या प्रकारे त्याचा यूज होतो हेच आपल्याला आता पाहायचं आहे. कॅनचा जो उपयोग आहे तो उपयोग क्षमता, ज्याला आपण ॲबिलिटी म्हणतो, दर्शवण्यासाठी होतो, हे लक्षात घ्या. तर आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिजे आहेत जेणेकरून तुम्हाला कॅनचा उपयोग कोणकोणत्या एक्सप्रेशन्ससाठी होतो, काय काय एक्सप्रेस करण्यासाठी होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, शी कॅन स्पीक इंग्लिश वेल, असं पहिलं उदाहरण आहे. तर या ठिकाणी शी कॅन स्पीक इंग्लिश वेल याचा अर्थ आहे ती चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकते. तर आपल्याला या मराठी वाक्यातून कळलं असेल की तिला इंग्रजी बोलता येते, असं हे उदाहरण नाही आहे. तर तिला इंग्रजी बोलता येऊ शकते किंवा ती चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकते. तर या ठिकाणी कॅन या वाक्यातून काय व्यक्त करतं, शक्यता व्यक्त करतं. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे या वाक्यातून एक्सप्रेस काय झालेलं आहे. काय एक्सप्रेस झालेला आहे, तर जो मूड आहे तो एक्सप्रेस झालेला आहे ॲबिलिटी. तिला इंग्रजी बोलता येऊ शकते ही त्याची क्षमता आहे आणि म्हणून या वाक्यातून आपल्याला ॲबिलिटी व्यक्त होते, हे लक्षात घ्यायचे. तर वाक्यातून काय व्यक्त होतं हे सुद्धा कळणं तेवढंच गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा एक छोटीशी गोष्ट आहे ती लक्षात घ्यायची की जो कॅन मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो प्रेझेंट फॉर्म दर्शवण्यासाठी होतो, प्रेझेंट टेन्समध्येच त्याचा वापर होतो. तिला चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलता येते असं हे उदाहरण नाही आहे, तर ती चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकते. शी कॅन स्पीक इंग्लिश वेल असं उदाहरण आहे. आणि इंग्रजी बोलण्याची तिची काय आहे, ॲबिलिटी आहे, तिची क्षमता आहे. आणि म्हणून एक्सप्रेस झालेला जो वर्ड आहे तो आहे ॲबिलिटी. आणि या वाक्यातलं मॉडल ऑक्झिलरी वर्ब साहजिकच तुमच्या लक्षात असेल ते आहे कॅन. आपण या ठिकाणी पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे आय कॅन जम्प हाय. आय कॅन जम्प हाय याचा मराठीमध्ये जो अर्थ आहे तो असा होईल, मी उंच उडी मारू शकतो. आता या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल अगदी पहिल्या उदाहरणासारखंच हे उदाहरण आहे ज्याच्यातून शक्यता व्यक्त झालेली आहे. त्या ठिकाणी उडी मारण्याची क्षमता व्यक्त झालेली आहे आणि म्हणून जो मूड एक्सप्रेस झालेला असेल तो काय असेल फ्रेंड, ॲबिलिटी. तर ॲबिलिटी कशासाठी व्यक्त होते हे सर्वांना लक्षात आता आलं असेल. पुढचं उदाहरण आपण थोडंसं डिफरंट घेऊयात. पुढचं उदाहरण आहे कॅन आय गो टू पिकनिक, क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक वाक्य आहे, परंतु या ठिकाणी वाक्यातून जो व्यक्त झालेला भाग आहे तो आहे कॅन आय गो टू पिकनिक. म्हणजेच काय, मी सहलीला जाऊ शकतो का किंवा मी सहलीला जाऊ शकते का. तर या उदाहरणातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शक्यता व्यक्त झालेली आहे, परंतु परत या ठिकाणी आपल्याला ॲबिलिटीज घ्यावं लागेल असं नाही. तर का बरं विद्यार्थी मित्रांनो असं नाही आहे, त्याचं कारण या वाक्यातून प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे त्या व्यक्तीने. कॅन आय गो टू पिकनिक म्हणजेच मी सहलीला जाऊ शकते का किंवा मी सहलीला जाऊ शकतो का, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि साहजिकच आहे या वाक्यातून आपल्याला एक परवानगी मागितलेली आहे हे लक्षात येतं. आणि परवानगी मागण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये जो वर्ड यूज करतो तो आहे परमिशन. तर या ठिकाणी एक्सप्रेस झालेला जो मूड आहे तो कोणता असणार आहे, परमिशन. तर एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे वाक्याचा अर्थ. तर जो सेकंड एक्झाम्पल आपण पाहिला त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब कॅन आहे, या ठिकाणी सुद्धा कॅन आहे, परंतु इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आहे, म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे, सॉरी. तर प्रश्नार्थक वाक्य आहे आणि याच्यातून आपल्याला परमिशन व्यक्त झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे की या मॉडल ऑक्झिलरी वर्बमधून परमिशन व्यक्त झालेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी मी सहलीला जाऊ शकतो का ही परवानगी त्या ठिकाणी तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती मागतोय.
आणि म्हणून परमिशन डिस्क्राईब होतं किंवा तो मूड एक्सप्रेस होतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पुढचं उदाहरण वेगळ्या पद्धतीचं पाहूयात. पुढचं उदाहरण आहे, कॅन यू गिव्ह मी ₹1000 प्लीज असं म्हटलं आहे, क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी कॅन यू गिव्ह मी ₹1000 प्लीज, तू मला ₹1000 देऊ शकतोस का, याचा अर्थ असा होईल. कृपया वापरलेला आहे शब्द, प्लीज आलेला आहे याच ठिकाणी, आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की त्याचं जे मिनिंग आहे ते काय होईल. कृपया तू मला ₹1000 देऊ शकशील का. कॅन यू गिव्ह मी ₹1000 प्लीज. तर आपण प्लीज कधी वापरतो, प्लीज हा वर्ड यूज होतो ज्यावेळी आपल्याला विनंती करायची असते. तर साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो, विनंतीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, रिक्वेस्ट. तर एवढं सोपं आहे, फक्त तुम्हाला वर्ड लक्षात आला पाहिजे की विनंतीला काय म्हणतात. तर या ठिकाणी विनंती व्यक्त झालेली आहे, या प्लीजमधून विनंती व्यक्त होते, आणि म्हणून इथं जो एक्सप्रेस झालेला वर्ड असेल तो असेल रिक्वेस्ट. आहे की नाही, खूप सोपं. अशा प्रकारचे उदाहरणं मॉडेल ऑक्झिलरी वर्बचे असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत त्याचा यूज हा सेंटेन्समध्ये इंग्लिश बोलण्यामध्ये खूप महत्त्वाचं कार्य करतात, आणि म्हणून हा भाग शिकणं तेवढंच गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उदाहरण पाहूयात ज्याच्यामधून आपल्याला काय माहिती मिळते. पुढचं उदाहरण आहे, यू कॅन गो नाउ. फ्रेंड्स, जसं या ठिकाणी कॅन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे तसं याच ठिकाणी मी परत कॅन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब घेतलेला आहे. तर या वाक्यातून आपल्याला काय व्यक्त होतं हे सांगण्यासाठी याचा अर्थ कळला पाहिजे. याचा अर्थ काय आहे, यू कॅन गो नाउ, तू आता जाऊ शकतोस. पुन्हा एकदा ऐका, तू आता जाऊ शकतोस असं उदाहरण आहे. तर हे जे वाक्य आहे त्या वाक्यातून काय एक्सप्रेस होतं बघा, ऑर्डर व्यक्त होते. मी ज्या पद्धतीचा सेंटेन्स बोललेलं आहे ते लक्षात घ्या, तू आता जाऊ शकतोस. तर ऑर्डर व्यक्त होते, आणि म्हणून इथं एक्सप्रेस झालेला जो वर्ड येणार आहे तो असणार आहे ऑर्डर. तर असे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपण वाक्य प्रयोग करत असतो, त्या वाक्याचा उपयोग होतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी सुद्धा कॅन आहे, इथं सुद्धा कॅन आहे, म्हणजे प्रत्येक वाक्यात मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कॅन आहे, परंतु वाक्याचा अर्थ त्या कॅननुसार नसून वाक्याच्या त्या पूर्ण स्ट्रक्चरनुसार असतो. त्या वाक्यामध्ये नेमकं काय व्यक्त झालेलं आहे यानुसार असतो. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल की कॅनचा उपयोग हा कोणकोणत्या वेगवेगळ्या मूडमध्ये होऊ शकतो. जो पहिला आहे सेंटेन्स त्याच्यामध्ये ॲबिलिटी व्यक्त झाले. आता तुम्ही म्हणाल सर ॲबिलिटी कशी व्यक्त झाली, तर पुन्हा एकदा ऐका. शी कॅन स्पीक इंग्लिश वेल असं आहे, ती चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकते. इंग्रजी बोलू शकण्याची तिची ॲबिलिटी आहे, आणि म्हणून या वाक्यामधलं जे एक्सप्रेस झालेला वर्ड आहे तो आपण या ठिकाणी ॲबिलिटी दिलेला आहे. शक्यता व्यक्त झालेली आहे, तिची इंग्रजी बोलण्याची शक्यता आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये अगदी सेमच प्रकार दिलेला आहे, आय कॅन जम्प हाय, मी उंच उडी मारू शकतो. आता मी उंच उडी मारू शकतो याच्यामध्ये माझी शक्यता आहे, म्हणून मी म्हणतोय की मी उंच उडी मारू शकतो, आणि म्हणून इथं ॲबिलिटी वर्ड एक्सप्रेस झाला. पुढचं उदाहरण आपण पाहिलं, कॅन आय गो टू पिकनिक. कॅन आय गो टू पिकनिक मीन्स मी सहलीला जाऊ शकतो का. आपण घरच्यांना विचारतो की मी सहलीला जाऊ का, त्याच्यामध्ये आपण परवानगी मागत असतो. मी सहलीला जात आहे असं सांगतो का, डायरेक्ट नाही. त्यामुळं या वाक्यात परमिशन व्यक्त झालेली आहे हे लक्षात तुमच्या आलं असेल. त्यानंतरचं जे नेक्स्ट एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये कॅन यू गिव्ह मी ₹1000 प्लीज असं म्हटलंय. कॅन यू गिव्ह मी ₹1000 प्लीज. तर रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे की तुम्ही मला ₹1000 देऊ शकतात का. आणि नेक्स्ट जे लास्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण विचारलं यू कॅन गो नाउ, याच्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे, आदेश दिलाय की तू आता जाऊ शकतोस. आदेश दिलेला आहे, ऑर्डर, त्यामुळं या ठिकाणी एक्सप्रेस झालेला वर्ड आहे. तर हे झालं कॅनचं. आणि लक्षात घ्या, कॅन हा सिंपल प्रेझेंट टेन्स असं नाही, तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये व्यक्त होत असतो. आता आपण पुढचा मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा भाग पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, पुढचा जो उपयोग आहे तो सुद्धा ॲबिलिटी दर्शवण्यासाठीच होतो. मग ती जी ॲबिलिटी आहे
किंवा त्या ठिकाणी जी परमिशन आहे ती मात्र वेगळ्या प्रकारची असते. कशी असते हेच आपल्याला आता पाहायचं आहे. कुड, या कुडचा उपयोग जो आहे क्षमता म्हणजेच ॲबिलिटी दर्शवण्यासाठी होतो. तर फक्त ॲबिलिटीच नाही तर वेगवेगळ्या यूजसाठी त्याचा जो काही उपयोग आहे तो होत असतो. तर आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल्स पाहूयात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. सो फ्रेंड्स, लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे आय कुड सिंग अ सॉन्ग. आय कुड सिंग अ सॉन्ग या वाक्यातील जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते आहे कुड. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपल्याला लक्षात येतं की जो शब्द व्यक्त झालेला आहे तो कोणता झालेला आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला फक्त या वाक्याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. जो मिनिंग आहे या वाक्याचा तो काय आहे? आय कुड सिंग अ सॉन्ग मीन्स मी गीत गाऊ शकलो असतो. मी गीत गाऊ शकलो असतो. या ठिकाणी वाक्यातील जो भाव आहे किंवा वाक्यातील जो काळ आहे तो भूतकाळ दर्शवला जातो. हे तुम्ही लक्षात घ्या. भूतकाळ म्हणल्यानंतर आपण हे वाक्य बोलतो, लक्षात घ्या, मी गीत गाऊ शकलो असतो. म्हणजेच या ठिकाणी पास्ट ॲबिलिटी व्यक्त होते. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर फक्त ॲबिलिटी हा शब्द वापरायचा असेल तर त्या ठिकाणी जर कॅन असतं, आय कॅन सिंग अ सॉन्ग, मी गीत गाऊ शकतो, तर ॲबिलिटीच वर्ड आला असता. जो मूड एक्सप्रेस झालेला आहे, जो ॲटिट्यूड एक्सप्रेस झालेला आहे तो ॲबिलिटी असता. परंतु मी गीत गाऊ शकलो असतो याच्यातून काय व्यक्त होतं? पास्ट ॲबिलिटी. आणि तो शब्द या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल, पास्ट ॲबिलिटी. तर शक्यता किंवा क्षमता आहे. मी गीत गाऊ शकलो असतो ही माझी काय आहे? क्षमता आहे. किंवा आय कुड प्ले बेटर, मी चांगलं खेळ खेळू शकलो असतो. आय कुड गो टू पिकनिक, मी सहलीला जाऊ शकलो असतो. हे जाऊ शकलो असतो म्हणजे काय? तर त्याच्यातून भूतकाळ व्यक्त होतो, हे लक्षात घ्या. आणि मॉड्यूल ऑक्झिलरी वर्बचा जो काही उद्देश आहे तो त्या वाक्यातील ॲटिट्यूड किंवा मूड एक्सप्रेस करण्यासाठीच होतो. जो स्पीकर बोलतोय त्याच्यातून नेमकं तो काय व्यक्त करायचा त्याचा उद्देश आहे हे या वाक्यातून व्यक्त होतं. आपण पुढचं उदाहरण पाहूयात जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. पुढचं उदाहरण आहे कुड आय गो टू पिकनिक. क्वेश्चन मार्क. कुड आय गो टू पिकनिक याचा अर्थ आहे मी सहलीला जाऊ शकतो का? मी सहलीला जाऊ शकलो असतो का असा. तर मी सहलीला जाऊ शकलो असतो का म्हणजेच या वाक्यात सध्याला त्याला सहलीला जायचं आहे का? नाही. मी त्या काळी किंवा ज्यावेळी सहल जाणार होती त्यावेळी सहलीला जाऊ शकलो असतो का असा प्रश्न त्याला पडलेला आहे. कुड आय गो टू पिकनिक म्हणजेच या ठिकाणी प्रश्न विचारला आहे मी सहलीला जाऊ शकलो असतो का. याच्यातून आपल्याला काय व्यक्त होतं? तर जो भूतकाळ आहे तो तर व्यक्त होतोच, परंतु परमिशन व्यक्त होते आणि ही भूतकाळातील परवानगी आहे हे लक्षात घ्या. म्हणून त्याला आपण पास्ट परमिशन म्हणायचं. हे लक्षात आलं असेल तुमच्या. पास्ट परमिशन भूतकाळातील परवानगी आहे ही जी व्यक्त झालेली आहे. आणि यातलं जे मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब आहे ते आहे कुड. आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे कुड यू वेट फॉर मी प्लीज. क्वेश्चन मार्क. कुड यू वेट फॉर मी प्लीज, कृपया तू माझी वाट बघू शकला असतास का असं याचा अर्थ आहे. कुड यू वेट फॉर मी प्लीज, सॉरी या ठिकाणी प्लीज देर इज अ एरर. क्वेश्चन मार्क. तू माझी वाट बघू शकला असतास का किंवा तू माझी प्रतीक्षा केली असतीस का. तर या कुडने व्यक्त होणारा जो भाग आहे तो काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. जसं की या ठिकाणी मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब कुड आहे आणि याच्यातून पोलाइट रिक्वेस्ट व्यक्त झालेली आहे, त्यामुळे याचा
जो एक्सप्रेस झालेला मूड आहे किंवा ॲटिट्यूड आहे तो आहे पोलाइट रिक्वेस्ट. तर विनंती केलेली आहे, कुड यू वेट फॉर मी प्लीज, तू माझी वाट बघू शकला असतास का, अशा प्रकारची विनंती व्यक्त झालेली आहे. आणि ती विनंती पोलाइट रिक्वेस्ट जी आहे ती पास्ट मधली आहे हे लक्षात घ्या, प्रेझेंट मधली नाहीये. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं उदाहरण आहे शी कुड बी हिज वाईफ. फ्रेंड्स, ह्या उदाहरणामधून आपल्याला जो अर्थ आहे तो काय व्यक्त होतो हेच अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. काय अर्थ व्यक्त होतो याचा? शी कुड बी हिज वाईफ, ती त्याची पत्नी असू शकेल, ती त्याची पत्नी असू शकेल असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. तर या मधून शक्यता व्यक्त झालेली आहे, पास्ट पॉसिबिलिटी ज्याला आपण म्हणू, पास्ट पॉसिबिलिटी. सो फ्रेंड्स, या ठिकाणी शी कुड बी हिज वाईफ असं ज्यावेळी सेंटेन्स व्यक्त होतं त्यावेळी त्याच्यातून पास्ट पॉसिबिलिटी काय व्यक्त होते? कारण ही इज नॉट शुअर अबाउट शी इज हिज वाईफ ऑर नॉट. त्यामुळे शी कुड बी हिज वाईफ, ती त्याची पत्नी असू शकेल असा ज्यावेळी अर्थ होतो त्यावेळी त्याला खात्री आहे का? नाही. म्हणून तर या ठिकाणी पॉसिबिलिटी व्यक्त झाली, शक्यता व्यक्त केलेली आहे त्यांनी. फक्त लक्षात घ्यायचे कुड हे भूतकाळी रूप आले त्यामुळं पास्ट पॉसिबिलिटी आहे हे लक्षात घ्या. अजून एक उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे कुड यू लेंड मी सम मनी प्लीज. क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी आपण बघू शकतोय कुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे आणि जो सेंटेन्स आहे तो सेंटेन्स कोणता आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्बने त्याची सुरुवात झालेली आहे आणि याचा अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कुड यू लेंड मी सम मनी प्लीज, कृपया तुम्हाला काही पैसे उसने देऊ शकशील का? सॉरी, कृपया तुम्हाला काही पैसे उसने देऊ शकला असतास का? कारण की कुड आलेला आहे, कॅन आला असता त्याचा अर्थ मी पहिला सांगितला तो झाला असता. तू मला काही पैसे उसने देऊ शकला असतास का, असा या ठिकाणी या वाक्याचा अर्थ आहे. तर मित्रांनो मला सांगा या ठिकाणी कोणता मूड एक्सप्रेस झालेला आहे? तर तो आहे पोलाइट रिक्वेस्ट, विनंती केलेली आहे. तर पास्ट मधली विनंती आहे हे तुमच्या लक्षात येणं तेवढंच गरजेचं आहे, पोलाइट रिक्वेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला नेमकं काय व्यक्त झालं हे लक्षात येतं आणि कॅन आणि कुड मधून आपण हेच पाहिलेलं आहे. यानंतरचं जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे त्याच्यातून डिफरंट मिनिंग व्यक्त होणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. फ्रेंड्स, आता आपण मे आणि माईट या दोन मॉडल ऑक्झिलरी वर्बचा विचार करणार आहोत जे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक हे व्हिडिओ लेक्चर पाहायचं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. मे आणि माईटचा उपयोग कशासाठी होतो हे आता आपण पाहूयात. तर मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बमधून आपल्याला परवानगीसाठी किंवा या ठिकाणी माईटमधून अधिक नम्र विनंतीसाठी आपल्याला हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरायला येतात किंवा त्याचा वापर केला जातो. तर या ठिकाणी आपण मे आणि माईटचा यूज कशासाठी करायचा हे सर्वप्रथम पाहूयात. These modal auxiliaries are used to express possibility, then permission, then wish or prayer,
अँड पर्पज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी विचार करताय, परमिशन किंवा विश असेल, पॉसिबिलिटी असेल किंवा पर्पज असेल, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे याचा यूज जो आहे तो कशा प्रकारे होतो. वाक्यामध्ये मे आणि माईट हे खूप महत्त्वाचा भाग निभावतात आणि तेच आपल्याला आता पाहायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकताय, पॉसिबिलिटी मीन्स शक्यता, परमिशन म्हणजे काय, परवानगी, विश ऑर प्रेयर म्हणजे त्या ठिकाणी आशीर्वाद किंवा शुभकामना, प्रार्थना ज्याचा अर्थ आपण घेतो. या ठिकाणी पर्पजचा अर्थ काय, हेतू. तर अशा सर्व एक्सप्रेशन्ससाठी मे आणि माईटचा उपयोग होतो. तर एक एक आपल्याला पार्ट याचा पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते लक्षात राहील. सो आय रिक्वेस्ट यू, डोंट गो एनिवेअर अँड वॉच टिल द एंड. बघा, पॉसिबिलिटी हा जो पहिला प्रकार आहे यातला तो आता आपण पाहूयात. तर पॉसिबिलिटीमध्ये नेमकी कशा प्रकारची उदाहरणे येतात ते आपल्याला आता बघायचं आहे. पॉसिबिलिटीला आपण मराठीमध्ये शक्यता म्हणतो. आता काही एक्झाम्पल्स पाहूयात जेणेकरून तुम्हाला मे आणि माईटचा उपयोग पॉसिबिलिटीमध्ये कशा प्रकारे होतो हे लक्षात राहील. तर पहिलं उदाहरण आहे, इट मे रेन. इट मे रेन या वाक्यामध्ये मे हे मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि वाक्याचा अर्थ आहे कदाचित आज पाऊस पडू शकतो किंवा कदाचित आज पाऊस पडेल. तर शक्यता व्यक्त केलेली आहे. जसं आपण हवामान खात्याचा अंदाज आहे तो ऐकतो. हवामान खात्याने काय केलेलं असतं, त्यांचा अंदाज वर्तवलेला असतो, त्यांनी ती शक्यता वर्तवलेली असते. आणि इट मे रेन अशा प्रकारचे जे वाक्यरचना आहेत त्याचा प्रयोग ते सुद्धा करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून तुम्ही लक्षात घ्यायचं, इट मे रेन म्हणजे कदाचित आज पाऊस पडू शकतो असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याच्यातून शक्यता व्यक्त होते. कोणी ठामपणे खात्रीशीर म्हणू शकत नाही की आज पाऊस पडणारच आहे. आभाळ बघून आपण म्हणू शकतो की पाऊस पडणारच आहे, परंतु अंदाज असतो, तो अंदाज शक्यतेने वर्तवला जातो. हेच तुम्हाला मला या ठिकाणी या वाक्याच्या निमित्ताने सांगायचं आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपण पुढचं एक उदाहरण पाहूयात. हे उदाहरण इट माईट रेन पण होऊ शकतं, हे सुद्धा लक्षात घ्या. ही माईट गो टू पुणे टुमारो. बघा, हे जे उदाहरण आहे याच्यामधून आपल्याला जो व्यक्त झालेला भाग आहे तो काय आहे, ही माईट गो टू पुणे टुमारो. तो कदाचित उद्या पुण्याला जाऊ शकतो किंवा तो कदाचित उद्या पुण्याला जाईल. तो कदाचित उद्या पुण्याला जाईल असा आहे अर्थ. माईट मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब आहे. तर पॉसिबिलिटी व्यक्त होते. या वाक्यातून लक्षात घ्यायचे की पॉसिबिलिटी व्यक्त होते, शक्यता व्यक्त झालेली आहे. जे पॉसिबिलिटीचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही आता पाहत आहात विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर आज पाऊस पडू शकतो याच्यातून पण शक्यता व्यक्त झाली. तो उद्या पुण्याला जाऊ शकेल ह्याच्यातून सुद्धा शक्यता व्यक्त झालेली आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. यू मे फॉल असं पुढचं उदाहरण आहे. यू मे फॉल, तू पडशील. पडण्याची काय आहे, शक्यता आहे. तू पडलास असं उदाहरण आहे का, तू पडशील म्हणजेच मे या वाक्याने शक्यता व्यक्त होते. हे तुमच्या आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. टीना सेड that she might go there. असं आहे उदाहरण. टीना सेड दॅट शी माईट गो देअर. इथं माईट आलेला आहे. मग माईटचा अर्थ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जशाच तसा न घेता वाक्यानुसार त्या माईटचा अर्थ घ्यायचा आहे. माईटने पॉसिबिलिटी या ठिकाणी व्यक्त होते का हे बघायचं आहे. टीना सेड दॅट शी माईट गो देअर. टीना म्हणाली की ती कदाचित त्या ठिकाणी जाऊ शकेल. तर शक्यता व्यक्त झालेली आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मे आणि माईटचा उपयोग पॉसिबिलिटीसाठी कशा प्रकारे होतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे परमिशन, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात हे आता आपण पाहूयात. सो फ्रेंड्स, यूज ऑफ मॉडेल्समध्ये जो दुसरा यूज आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे.
जो आहे परमिशनसाठी. विद्यार्थी खूप जास्त उपयोग करतात ते वाक्य या ठिकाणी येईल परमिशनमध्ये. परमिशनचाच मराठीत अर्थ आहे परवानगी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी परवानगी आहे ती व्यक्त होते मे आणि माईटने. तर याचे काही उदाहरण आपण आता पाहूयात. जे पहिले उदाहरण आहे ते सर्वांच्या परिचयाचं, जे तुम्हाला माहीत आहे. मे आय कम इन टीचर किंवा मे आय कम इन सर. या वाक्यातून आपल्याला व्यक्त होणारा जो भाग आहे तो आहे परमिशन. मे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की परमिशन मागितली जाते. परवानगी मागण्यासाठी या मे हेल्पिंग वर्बचा उपयोग होतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर या वाक्यातून जो अर्थ प्राप्त होतो आपल्याला तो कोणता आहे? मी आत येऊ का? तर परवानगी मागितलेली आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. यस यू मे कम इन. टीचर आन्सर देतील त्याला, यस यू मे कम इन. होय, तू आत येऊ शकतोस. तर या ठिकाणी आत येण्याचं जी काही परमिशन आहे ती त्याला टीचरने दिलेली आहे. तर परवानगी व्यक्त होण्यासाठी आपण जो मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग करतो तो कोणता आहे हे तुमच्या लक्षात आला असेल. तो आहे मे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो यूज आहे तो आहे विश ऑर प्रेयर. तो आपण पाहूयात. विश ऑर प्रेयर. इथं विश ऑर प्रेयरला काय म्हणायचं हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचंय. विश ऑर प्रेयरला आशीर्वाद किंवा शुभकामना असं म्हणतात. आय होप आशीर्वाद शब्द बरोबर आला असेल, किंवा शुभकामना. मराठी व्याकरण सुद्धा खूप अवघड आहे, लक्षात घ्या. आशीर्वाद, शुभकामना या ठिकाणी विश ऑर प्रेयरमध्ये आपल्याला कोणकोणती वाक्य येतात हे आता आपल्याला पाहायचे. बघा, जे उदाहरण पहिलं आहे ते या ठिकाणी असेल, मे यू एन्जॉय युअर मॅरिड लाईफ. असं आहे पहिलं उदाहरण. मे यू एन्जॉय युअर मॅरिड लाईफ या वाक्यातून शुभकामना दिलेल्या आहेत. तू तुझं वैवाहिक आयुष्य आनंदित घालव, आनंदात घालव अशा प्रकारे, किंवा तुझ्या वैवाहिक आयुष्याचा तू आनंद घे अशा प्रकारच्या शुभकामना या वाक्यातून मिळालेल्या आहेत. असा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे. मे या शब्दाने किंवा मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बने तो व्यक्त झालेला आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे, मे गॉड ब्लेस यू. तर या वाक्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की, सॉरी या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क येणार नाही, मे गॉड ब्लेस यू याच्यातून आशीर्वाद दिलेला आहे, त्या व्यक्तीला शुभकामना दिलेल्या आहेत, देव तुझे भले करो अशा प्रकारचा काय दिलेला आहे, एक आशीर्वाद दिलेला आहे, त्याला शुभकामना दिलेल्या आहेत. आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे, मे यू लिव्ह लॉंग. मे यू लिव्ह लॉंग असे एक्झाम्पल आहे. तर एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी येईल. मे गॉड ब्लेस यू मध्ये सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क आहे फ्रेंड्स. तर या ठिकाणी सांगायचं हे आहे की विश ऑर प्रेयर व्यक्त होण्यासाठी मेचा उपयोग होतो. जे मे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. मे यू लिव्ह लॉंग मीन्स तुला दीर्घायुष्य लाभो किंवा तू दीर्घायुष्य हो. तर याच्यातून आशीर्वाद व्यक्त होतो, या वाक्यातून शुभकामना दिल्या जातात, आणि म्हणून विश ऑर प्रेयर व्यक्त करण्यासाठी आपण मे या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग करतो, आणि तो कशा प्रकारे झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर खूप सोपं आहे. आता यानंतर जो शेवटचा भाग आहे यातला तो आहे पर्पज. त्याची काही उदाहरणं पाहूयात. सो फ्रेंड्स, लास्ट वन इज पर्पज. तर पर्पज मीन्स जो हेतू आहे तो या वाक्यातून व्यक्त होतो, हे लक्षात घ्या. तर पर्पज मधून काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. तर जे पहिलं उदाहरण आहे ते आहे, शी वर्क्स हार्ड सो दॅट शी माइट पास.
or she might get good money, good amount of money. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शी वर्क्स हार्ड सो दॅट शी माइट गेट गुड अमाऊंट ऑफ मनी असं आहे. ती खूप मेहनत घेते जेणेकरून तिला चांगली रक्कम मिळेल. तर माइट हे या वाक्यातून व्यक्त होणारा मोडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि त्याच्यातून पर्पज व्यक्त होतो. शी वर्क्स हार्ड, ती खूप मेहनत घेते, ती खूप परिश्रम करते, ती खूप काम करते. त्याचा हेतू काय आहे? त्या कामाचा हेतू तुम्हाला लक्षात आला पाहिजे. शी वर्क्स हार्ड सो दॅट शी माइट गेट गुड अमाऊंट ऑफ मनी. गुड अमाऊंट ऑफ मनी हा तिचा हेतू आहे. परिश्रम किंवा काम करण्याचा जो हेतू आहे ते तुमच्या लक्षात आला असेल आणि म्हणून अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये माइटचा उपयोग होतो. माइट हे मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब वापरला. अजून एक उदाहरण पाहूयात. जे पुढचं उदाहरण आहे ते आहे शी केम शी माइट सी मी. हे जे उदाहरण आहे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचे शी केम सो दॅट शी माइट सी मी. हेतू लक्षात आला असेल तुमच्या. ती आली. का आली? कारण तिला असं वाटत होतं की कदाचित ती मला पाहू शकेल. मेचा माइट हा भूतकाळी फॉर्म आहे, हे लक्षात घ्या. भूतकाळी रूप आहे ते. आणि ती या ठिकाणी आली त्याचं कारण, तो जो हेतू आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे. माइटने तो व्यक्त झालेला आहे. शी केम, जो पर्पज आहे तो काय आहे? सो दॅट शी माइट सी मी, ती मला पाहू शकेल यासाठी ती आली. तर तिचा येण्याचा जो हेतू आहे तो या पर्पजमधून व्यक्त होतो आणि ज्यावेळी पर्पज व्यक्त करायचा असतो त्यावेळी आपल्याला माइट हे मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब यूज करावं लागेल. हे आता तुम्ही लक्षात घ्यायचे. सो फ्रेंड्स, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर with the remaining modal auxiliary verbs. But before that, I request all of you, if you still not subscribe our YouTube channel and press the bell icon button. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट फर्स्ट. यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट सेकंड पाहणार आहोत. टिल देन कीप वॉचिंग. प्लीज स्टे होम, स्टे सेफ. थँक यू फ्रेंड्स.